क्रीडा मंडळ कुळगाव हा चौथा संघ काल क्वालिफाय झालाय आणि आज 5व्या दिवसात या मॅचचा विजेता सुपर 5 मध्ये इंटर करेल. पुन्हा एकदा सांगतो, वसारचे कॅप्टन या, ढवळेपाडाचे कॅप्टन या, राज क्रीडा मंडळ कुळगावचे कॅप्टन या. ड्रॉ करतो आपण लगेचच, कारण यानंतर लगेच आपल्याला मॅच पुढची कव्हर करायची आहे आणि ज्या दोन टीमला मॅच येईल त्या दोन्ही संघांनी लगेच टॉस साठी तिकडे रेडी राहायचं. चला आपण ड्रॉ करूयात. ढवळेपाडाचे कॅप्टन उपस्थित झालेत. राज क्रीडा मंडळ कुळगावचे कॅप्टन आपण या. गावदेवी वसार, चला चिंटा यायच्या ड्रॉ साठी. भावाळे ब टीमचे कॅप्टन, आपण देखील त्वरित पोहोचायचा. चला सामना आपण सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर 3 ओव्हरचा हा देखील सामना असेल. प्रतीक पिसेकर अफाट मेहनत या क्रीडा नगरीवरती खरं तर घेत असतो. खेळपट्टी बनवणं, मैदानावरती ग्रास कटिंग, त्यानंतर ग्राउंड स्टाफच्या सोबतीनं सगळ्या मयूर ग्रुपची जी मेहनत आहे त्यातून उभा झालाय मयूर पिसेकर. प्रतीक पिसेकर यांच्या स्वप्नातलं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. आणि आज पत्या फक्त इतकाच म्हणेल, एक मॅच मैदान आम्हाला साथ दे. आणि मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. जय हनुमान ढोके वर्सेस लढाई तुम्हाला पाहायला मिळते. मयूर ग्रुप ध्रुवीश 11 बदलापूर. मॅचची सुरुवात दोन्ही टीमला या स्पर्धेचे शिल्पकार भाऊशेठ बोराडे यांच्या वतीनं ऑल द बेस्ट. अंपाचा ग्रीन सिग्नल आलाय. टाइम आपण मॅच करूयात. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिली 2 षटकं 10 मिनिटं तुम्हाला दिली जातील. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. श्लोक आणि बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय प्रदीप. नॉन स्ट्रायकर इनला रुपेश. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल पहिल्या बॉल वरतीच ऑन साइडला केला पुल. बॉल झाला पहिल्या टप्प्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि दमदार सुरुवात करताना टीम जय हनुमान ढोके हा येतोय चौकार. सुरुवात सुसाट झाली आहे. तुफानी वेगाने सुटलाय मैदानावरती फलंदाज. आता श्लोक करेल का कमबॅक? नाही. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. 2 चेंडू आणि सलगचे 2 चौकार येत आहेत. ड्रॉ करण्यासाठी आपण यायचे. कुळगाव टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी राज क्रीडा मंडळ कुळगाव. चला कोणी उपस्थित असाल तर अमित डांगरे, तेजस मेहर, कोणी उपस्थित असाल तर आपण लवकर या. चांगली सुरुवात झाली. या सुरुवातीलाच धमाके करू लागलाय जय हनुमान ढोके संघ. आणि मैदानावरती फलंदाज प्रदीप. लगातारचे 2 बॉल 2 चौकार. श्लोक वरती आक्रमण. त्यानंतर प्रतीक पिसेकर थोडी चर्चा करतोय श्लोक सोबत, कशा प्रकारे रोखला जावा जय हनुमान ढोके टीमच्या ओपन ब्लास्टर बॅटर्सला. आता फ्रंट फुटला पुढे सरसावत. वॉट अ शॉट. फलंदाजांना गोलंदाजाच्या माइंडला रीड करून 1 स्टेप पुढे आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले सुरू आहे. आणि श्लोक वरती आक्रमण आणि सलगचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 बॉल आणि सलगचे 3 चौकार. अजून एक ड्राईव्ह करत असताना समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फायनली आता फिल्डर्स तिकडे उपस्थित आहे. एक सिंगल ऍड केली जाईल.
टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातात आणि षटक संपल्या मैदानावरती. आपण पाहता या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 14 धावा धाव फलकावर. सुरुवातीचे 3 चौकार, तदनंतर श्लोकचं कमबॅक झालं, पॉवर प्ले सुरू होता. फायनली दोन्ही टीम्सला एक चांगली सुरुवात खरं तर मिळणं एक स्वप्न असतं आणि इथे बिनबाद 14 आलेत, त्यामुळे हनुमान ढोकेला एक चांगला स्टार्ट मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. हा सामना यानंतर तुम्हाला रिझल्ट स्पष्ट होईल. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट या ठिकाणी कोणाच्या वाट्याला जाईल. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची जर चर्चा झाली, नो डाऊट ॲट ऑल या मॅचमध्ये वन साईड खरं तर हकदार दावेदार होता या मालिकावीरचा संदेश गोंधळी. का बॅटिंग केली होती ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये, 73 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्या सर्वाधिक होत्या एका वैयक्तिक खेळाडूच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. मात्र बामणडोंगरी भावाळे बच्या विरुद्ध 2 बॉल 4 आणि संदेश गोंधळीचा झालेला झेल हृदयाला कुठेतरी झटके देणारा आणि हार्ट ब्रेक करणारा होता. हार्ड लक सँडी. आणि तदनंतर आता मैदानावरती सगळे क्लोज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सुदर्शनला पाहताय, अनिकेतला पाहताय, तदनंतर ढवळेपडा टीम आहे त्यांचे प्लस आहेत. त्या सोबतीनं आपण पाहताय राजक्रीडा मंडळ कुळगावचा तेजस चांगला खेळलाय. बॉल तयार, बॅटच्या समोर ऑन साइडला बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर अनिकेत कुलकर्णी टिपला एक अप्रतिम झेल, फलंदाज बाद आणि विकेट. वरती जर आपण पाहिली तर स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती 14. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रोची गरज होती आणि तो पहिला आलाय. म्हटलं जातं ना, रहा संघर्ष की जो चलता वही रातों को बदलता, जितने रातों से जंग जीती वही संसार को बदलता. जितका मोठा तुमचा संघर्ष तितका मोठा आयुष्यामध्ये विजय मिळतो. म्हणून म्हटलं जातं ना, मंजिल चाहे मिले ना मिले हो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल मयूर ग्रुप, ध्रुवीश 11 बदलापूर और हनुमान ढोके आमने सामने लढना सीख लो. अजून एक विकेट पहिल्या बॉल वरती रुपेश आणि दुसऱ्या बॉल वरती नंबर 3 वरती आले होते फलंदाज निकेश आणि त्याची देखील जातीय विकेट. आणि काय कमबॅक करतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रतीक. इज ऑन फायर ऑन दी ट्रॅक. लगातारचे 2 बॉल आणि 2 धक्के मैदानावरती देण्यात आलेत. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे गोलंदाजी करताना. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज प्रतीकनं बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिकची संधी. तिकडे लाईन मिस केली आहे डावा स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. आता हॅट्रिकची संधी नसेल, लगातारच्या 3 बॉलवरती येणाऱ्या 3 विकेट्स त्याला हॅट्रिक म्हटलं जातं. पहिली हॅट्रिक आली पाकिस्तानचा जलाउद्दीन बिकम द फर्स्ट बॉलर टू टेक अ हॅट्रिक इन ओडीआय क्रिकेट. ही डिड सो अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया इन 1982. हा कारनामा त्यानं केला पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मदनं.
त्यानंतर भारताला तो आनंद दिला चेतन शर्मा या गोलंदाजानं. इरफान पठाणने घेतलेली 2006 27 ऑक्टोबरला ती हॅट्रिक तुम्हाला लक्षात असेल. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पाकच्या विरुद्ध. हा फुल टॉस आणि चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे रितेश. ओ रितेशने इझिली कव्हर केला होता बॉल आणि जिकडे बॉल रितेश कॅरी करतोय मैदानाच्या आत तिकडे फिल्डर्स आले. त्यांच्या बॉडीला थोडासा स्पर्श, छोटासा मिनी ऍक्सिडेंट आणि त्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. जजमेंट बरोबर होतं अगदी रितेश भोपीचं. तिथे कॉल नाही झाला डीप मिड विकेटच्या फिल्डर कडनं आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार गेलाय. षटकार. 6 धावा. 0-20 आणि एक व्हाईट बॉलची एक्स्ट्रा लियर 21. पहिल्या षटकात होते 14. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आले धावा 7. प्रतीक विकेट मिळता राहिली आहे. आता चांगला बॉल आहे प्रतीकचा. बाडनपाड मध्ये टाकला होता. सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धोका पत्करत नाहीयेत. माहिती आहे इथे थांबणं गरजेचं आहे. प्रदीप जन 3 चौकार सलगचे लगावलेत. धावफलक 1 ने पुढे जातं. 22. 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 35 धावेपर्यंत जाण्याचा मनसुबा नक्की असणार या ठिकाणी बॅटिंग करताना चनू मंढोके टीमचा. सुरुवातीला 2 विकेट्स गेलेत. मात्र पहिल्या षटकात सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. तो प्रदीप अजूनही विकेटवरती बॅटिंग करतोय आणि आताच एक षटकार लगावलाय फलंदाजी करताना तुम्ही पाहता परेशनं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील उंचावलाय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. फटका ऑन साइडला धमाकेदार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वार. बॉल सीमा पार. हा येतोय खणखणीत षटकार. सुटलाय. अजून एक चांगला फटका. आता फिल्डर आहे डीप मध्ये रितेश. पहिल्या टप्प्यावरती उचलला जाईल. मागच्या बॉल वरती जे मिसफील्डचे 6 आले ना ते महागडे ठरलेत. इथे सिंगल मिळतीये. एका सिंगलना स्कोर पुढे जाईल. धावफलक 2 षटक संपल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती 29. एका बाजूला तुम्ही पाहताय फलंदाज सलामीला आलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय प्रदीप आणि त्याच्या सोबतीनं परेश खेळतो. परेशला एक मेसेज मी आवर्जून देईल. आता ज्या प्रकारे तुम्ही बॉल हातामध्ये थांबवला, जर अशा प्रकारे तुम्ही बॉल पकडलात ऑब्जेक्ट टू फील्ड, तुम्हाला अंपायर्स बाद घोषित करू शकतात. जर समोरच्या टीमनं अपील केलं 100% तिकडे अंपायर्सला तुम्हाला ओईटी आउट बाद घोषितच करावं लागेल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. समोर टीम स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवतीये, काही हरकत नाही आहे. पण जर एखादी टीम अपील करेल, निर्णायक क्षणाला मॅच असेल, 29 धावा झाले 2 ओव्हरमध्ये, तर तिकडे तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. 29 2 षटकं संपली आहेत आणि धाव फलकावर 29. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मयूर ग्रुप ध्रुवीश 11चा गेम चेंजर. आपण पाहताय फिरकीपट्टू ज्युनियर मयूर पिसेकर बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. रन्स खूप बनलेत. 29 झाले 2 ओव्हरमध्ये. तेव्हा मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम जनुमान ढोके. पलटवार करावा लागेल मयूर ग्रुप ध्रुवीश 11 बदलापूरला, कारण जिंकलात तर ट्रॉफी तुमची वाट पाहतीये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ड्रीम बाईक आज संध्याकाळी आपल्याला कळेल कुठे जातीये. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. मयूर खूप चांगली बॉलिंग करतो. या विकेट वरती आहे ना मयूरकडे जो टप्पा आहे तो लाजवाब आहे. जास्त वेगावरती तो बिलीव्ह करत नाहीये. इथे रनआउटची संधी आहे. थ्रो आलाय रनआउटच्या स्वरूपात आणि फलंदाज या ठिकाणी 2 धावा अगदी इझिली आरामात पूर्ण करत असताना मागे जे बॅकअप आलं, खूप मिस्टेक झाल्या तिकडे बॅकअप देत असताना फिल्डर्स कडनं. जिकडे एकच धाव मिळायला हवी होती, स्ट्राईक पासून प्रदीप दूर राहायला हवे होते. 2 धावा देखील मिळाल्या. प्रदीपला स्ट्राईक देखील मिळाली. पण मयूर पिसेकर एक चांगला बॉलर आहे, थांबू शकतोय तो किती मोठ्या फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर त्याचा ऑफ ब्रेक आत येतोय. हा थोडासा आपण पाहता बॉल बाहेर आहे, कंट्रोल नव्हता इथे. हे दबाव तेव्हा वाढतं जेव्हा फिल्डिंग मध्ये मिस्टेक होतात आणि आतापर्यंत झालेल्या मिसफील्ड या मॅच मध्ये खूप टेन्शन वाढून गेलेत. बॅटिंग टीमला एक चांगली त्याची मदत झाली आहे. धावफलकावरती सध्या 32. अजूनही 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. अंतिम 5 बॉलचा खेळ. इथे विकेट मिळू शकते. लॉंग ऑफला फील्ड निरंजन पिसेकर बॉल वरती येईल. पुन्हा एकदा मिसफील्ड
आणि या ठिकाणी देखील जिकडे सिंगल बनायला हवी होती तिकडे ऍड झाले धावा 2. बॅटिंग ऑर्डर मयूर ग्रुप ध्रुवीश 11 बदलापूरकडे देखील चांगली आहे. अनिकेत कुलकर्णी, प्रतीक पिसेकर, निरंजन पिसेकर हे चांगले पिंच हिटर बॅटर्स आहेत. बॉल तयार, स्विच इट खेळायचं होतं, बॉल हवेत, अंपायरचा इशारा, त्या ठिकाणी नो बॉल. रनआउटच्या स्वरूपात विकेट इकडे जाऊ शकते आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. मात्र इथे जो भीमर आहे का त्यासाठी DRS जो आपल्याकडे होता तो वापरण्यात आलाय. थोड्याच वेळात निर्णय येईल. थांबा बॅट्समन 1 मिनिट, एक्झॅक्टली बाद कोण ते आपल्याला कळू दे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. DRS फिल्डिंग साईट, काही क्षणात हा निर्णय आपल्यापर्यंत येईल. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. देसाई सर आहेत त्या ठिकाणी थडंबशा भूमिकेत. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी आपण आधी पाहिले षटकार आले, मात्र आता मयूरला टप्पा सापडला. मात्र मागचा त्यांना मिस्टेक केली, या फुल टॉस टाकलाय, तो ओव्हर द बेस्ट आहे का ते इथे पाहिलं जाईल. हाईट फॅक्टर चर्चेचा विषय बनलाय. निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात आता पोहोचेल. ऑनफिल्ड अंपायर्स तिकडे चेक करतात आणि हा नो बॉल म्हणजे रनआउटची विकेट मिळेल आणि एक सिंगल ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपानं आणि पुढचा बॉल फ्रीची संधी जे हनुमान ढोके टीमचे फलंदाज प्रदीपला मिळेल. नो मोर DRS फिल्डिंग साईट. धावफलक 1 ने पुढे जात. टीमची टोटल धावफलकावर 32 धावा, सॉरी 35 एकच सांगा यार, स्कोरर सांगाल तेच आम्ही धावफलक पोहोचवणार आहोत. पस्तीस आहेत. अनंत काका भोपी यांचं आगमन झालं. या काका आपलं हार्दिक स्वागत आहे. फ्रीचा बॉल समोर खेळतात डी मध्ये लॉंग ऑफला. त्यांचे चिरंजीव या मॅच मध्ये दोन्ही इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 36. 3 षटकांची मॅच आहे. एक मोठं टार्गेट उभं झालंय. मयूर पिसेकर प्रयत्न करतोय कमबॅक केलं जावं आणि एक चांगला वापसीचा षटक त्याला टाकावं लागेल. अंडर 40 इथे स्विच इट खेळायचं होतं, नाही जमला. बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची होती या ठिकाणी समाप्ती आणि त्या सोबतीनं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. रनआउट आणि हा चेंडू आहे डॉट. अजूनही ड्रॉ बाकी आहे. या जसा मॅचचा पहिला डाव फिनिश होईल आपण ड्रॉ करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये 5 टीम्स आहेत. 2 चिठ्ठ्या ज्या उचलल्या जातील त्यांची मॅच 3 टीम सुपर 3 मध्ये जातील आणि त्यातून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावर थांबली आहे 35 या आकड्यावर. अंतिम काही बॉलचा खेळ बाकी आहे. यॉर्कर वेल बोल्ड क्या बॉलिंग करतोय मयूर. म्हणून तर म्हणालो हा गेम चेंजर आहे. कोणत्याही क्षणाला येऊन मॅचला टर्न करण्याची ताकद तो ठेवतो. आतापर्यंत त्यानं खर्च केले धावा 7 आणि जिथे वाटलं होतं 45 पर्यंत टीम जाईल 2 ओव्हर 29 14.50 चं करंट रन रेट होतं. प्रोजेक्टेड स्कोर 44 धावा दाखवत होतं. तिथे मयूरनं थांबवलं. आता फटका कडक आहे. समोर लॉंग ऑफला फिल्डर बेधडक त्याच्या डोक्यावरनं फ्लाय. बॉल सीमा पार. हा षटकार 41 धावेवरती संपलाय. पहिला 3 षटकांचा डाव आणि 42 धावा निर्णायक आहेत. अनिकेत कुलकर्णीला आज त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक मोठा डाव खेळायचा आहे. कारण 3 ओव्हरची मॅच घरचं मैदान मयूर ग्रुप ध्रुवीश बदलापूरला बनवायचे आहेत. जय हनुमान ढोके समोर 42. न हम गिरे न हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिरे सपने और कई लोगों की सरकार. असाच हा क्रिकेटचा संघर्षाचा पटल आणि त्याच्यावरती विजय कुणाच्या वाट्याला जाणार. एक गोष्ट अटल आहे, जो लढणार तो जिंकणार, जो झुंजणार तो विजयाचा झेंडा फडकवणार. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव आवाज आपल्या समोर यानंतर येईल. आवाज बदलापूरच्या मानकिवलीचा आपल्या सोबत आहे राहुलजी चव्हाण आणि त्या सोबतीनं जोवेली गावचा महेशजी धुळे सर. आणि 42 झालेत की 41 तेच करेक्शन चालू आहे. 42 ओके.
फायनली झालेत 42-43चं लक्ष. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या आपण ऐकूयात आवाज राहुलचा आणि तत्पूर्वी आपण आधी वळूयात ते म्हणजे ड्रॉ साठी. तिकडे आपल्या सोबत जोडले जातील महेशजी दुवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकेवरची बाईक पोचवण्यात आली आहे. अगदी कमी दरामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक मिळाली ते आमचे श्री गणेश मोटरचे अनिकेतजी गवाळे यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी कमी दरामध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या बाईक स्कूटी त्यांच्याकडे मिळतात. त्यामुळे त्यांचे वेलकम आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या साथीनं विजयजी घाबट यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत बाळा खाकरे आणि उत्कर्ष गुरुनाथ मेहर यांचे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान आपण करू मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल जगदीशजी बोराडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेतजी गवाळे यांचा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावरती मी मगाशी देखील उल्लेख केला, आज नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आज अंतिम दिवस आहे त्यामुळे आज पाहुण्यांची मांदियाळी सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अनिकेतजी गवाळे खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल याबा अनिकेतजी आपण आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यासोबत विजयजी घाबट, बाळा खाकरे आणि उत्कर्ष मेहर आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. टार्गेट या मॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल 43 धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 42 बनल्यात. 43चं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. त्रेचाळीस धावांचं टार्गेट तुम्हाला आता या मॅचमध्ये पार मिळेल. आणि आता या धावा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. अनिकेत कुलकर्णीच्या साथीनं विवेक पिसेकर मैदानावरती दाखल झालाय. 43 धावा चेस करायचे या मॅचमध्ये. याच अनुषंगानं सलामी जोडी आता तुम्हाला पार मिळते. बॉल ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगती पथावरती असताना गोलंदाज जयेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि पहिल्या बॉलवरची आपण पाहतोय ते मात्र मैदान सोडावं लागेल. अनिकेत कुलकर्णी बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिलाच बॉल, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि क्षेत्ररक्षक हसला. आणि आता अनिकेत कुलकर्णी रुसला कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ अनिकेतचा आपण पाहिलाय. आणि आता जड पावलाला जड अंत करण्याने तो मैदान सोडतोय कारण हा सामना इथून सहजासहजी सोडणार नाही आहे. टीम चेअरमॅन डोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके. नवीन बॅटर मंत्र्यावरती प्रतीक पिसेकर च्या साथीनं विवेक पिसेकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल झाली आहे. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळला आहे प्रतीक पिसेकरच्या साथीनं विवेक पिसेकरनं या मॅचमध्ये. त्यामुळे आता 43 धावा चेस करायच्या होत्या आणि आता तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅट्समन
अनिकेत कुलकर्णी आउट होतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट बॉलचा टप्पा पडल्यानंतर फक्त पाहत राहिले. प्रतीक पिसेकर या क्रीडांगणाचे मालक आहेत. खरं तर आपण आभार व्यक्त करू प्रतीकजी पिसेकर, मयूरजी पिसेकर साहेबांचा. कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा भरवण्यासाठी हे क्रीडांगण लाभलं आहे. त्यामुळे त्यांचेही आभार आपण व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा, नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि तितकं चांगलं नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर बॉल आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न फसला आणि फायर लेगला अखेर हा झेल टिपला. त्यामुळे प्रतीकला देखील मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका. टीम 11 बैरग्रुप बदलापूर संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर मंत्रावरती मयूर पिसेकर. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. 20 मध्ये घेतलाय. टिपू खेळाडू पोहोचतील. एक सिंगल भीती आहे. सिंगल वरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीने आता अकाउंट ओपन होतोय. 4 बॉल थांबावं लागलं आणि 4थ्या बॉलवरती एक सिंगल भीती आहे. 2 खेळाडू आउट झालेत. नवीन बॅटर मंत्रावरती दाखल होतोय. मयूरच्या साथीने तुम्ही पाहताय विवेक जो सलामीला दाखल झाला. या मॅचमध्ये विवेककडून अशा अपेक्षा भरपूर आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय यावरती सारांचं लक्ष लागलंय. जयरमान डोकेच्या विरोधात ध्रुवीश 11 बैरग्रुप बदलापूर. पुढचा बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि यस्त्यांच्या मागे प्रदीप भोईरनं हा झेल टिपला. त्यामुळे इथून अजून एक झटका. टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला फलंदाज बाद. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तुम्ही पाहताय खरं तर बाईक आणि त्या बाईकसाठी आपण फक्त 3 मॅचचे धाबा काउंट करतोय. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर बैद्रावरती निरंजन पिसेकर आता दाखल होतो. या मॅचमध्ये संघ थोडंसं अडचणीत सापडलाय कारण 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 43 धाबा इथून चेस करायचे आहेत. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. परंतु आतापर्यंत आपण पाहतो एकही खेळाडू जिम्मेदारी स्वीकारत नाहीये. एकामागे एक तू चल मे आया ही परिस्थिती तुम्हाला पार मिळते. त्यामुळे आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोंधळ तयार होतोय. जयेशचा पुढचा बॉल खेतला ऑन साईडला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल मारली आणि अखेर सिंगल वरती थांबावं लागते. त्यामुळे धाव फलक आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 धक्के लागत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फक्त 2 धाबा. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावा चेस कराव्या लागतील. 12 बॉल 41 धावा. ओव्हर नंबर 2 परेश कविदास बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. परेश भोईर या मॅचमध्ये आता 12 बॉलमध्ये 41 धाबा चेस कराव्या लागतील.
चला पाचही टीमचे कॅप्टन, मला असं वाटतं की 4 टीमचे कॅप्टन येतील आणि आता एक सामना अजूनही पेंडिंग आहे, त्यामधून विनिंग टीम या आपण ड्रॉ करणार आहोत. ढवळेपाडा, भावाळे, कुळगाव आणि वसार या 4ही टीमचे कॅप्टन या लवकर. बघा 2 मिनिटामध्ये आपण आला नाहीत तर या पुढचे सगळे सामने जे 3 षटकाचे होणार आहेत ते सगळे 2 षटकाचे होतील. लक्षात घ्या, आयोजकांची सूचना आहे. प्रदीप भोईर, जजमेंट खराब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 12 बॉल 41 ची गरज असताना सुसाट निघाला होता. या ठिकाणी आपण एक सन्मान करू. सन्माननीय दिनेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ त्यांनी दिलेला आहे. मी उदयजी राणे या स्पर्धेचे सह आयोजक यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. दर्जेदार मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूला जय हनुमान ढोके ज्यांचं काम असं नेहमीच ओके असे डोके टीम आणि सध्या ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ मैदानाच्या आतमध्ये. अधिकृत कुलकर्णी पास झाल्यानंतर संघ थोडस अडचणीत सापडलाय. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ओन टू कम बॉक्स. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण घेतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॉलर तयार कविदास. पुढचा बॉल खेचलाय ऑन साईडला आणि एकेर आता जेल टिपलाय प्रदीप भोईरने. त्यामुळे निरंजन पिसेकरला देखील मैदान सोडावं लागेल. झटका अजून एक लागतो टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाला. फलंदाज बाद. रितेश भोपी नवीन बॅटर बदलावरती दाखल होतोय. रितेश भोपी या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू चला शिल्लक भावाळे कॅप्टन या आपण लवकर. सुजित आपला कॅप्टन पाठवा. या सुनील केवडे ढवळेपाडा टीम. अमित 1 2 3 4 चिंट्या ये लवकर सर. या आपण आता ड्रॉ करू. लक्षात घ्या एक एक ड्रॉ आपण बाहेर काढणार आहोत. जो संघ पहिला निघेल पहिला सेमीफायनल मध्ये तो संघ दाखल होईल. दुसरी चिठ्ठी ओपन करू तो संघ आणि पहिली दुसरी अशी मॅच होणार आहे. तिसरी निघेल आणि चौथा आणि पाचवा जो सामना होणार आहे लक्षात घ्या त्यातून विजेता संघ जो सेकंड सेमीफायनल साठी जाईल. तिसऱ्या चौथ्यामध्ये ती मॅच होईल सेकंड सेमीफायनल आणि 5व्या क्रमांकावरती जो अगदी पहिला सामना होणार आहे त्यातून पराभूत राहील तो 5व्या क्रमांकावरती राहील. या आपण ड्रॉ करू. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्मॅट सांगू. एकच चिठ्ठी. 1 मिनिट जरा थांब. ओके हा चला. विधी 11 भावाळे ब हा संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये ऑलरेडी आता दाखल झालेला आहे. बाय त्यांना पुढे जाईल. यानंतर यांच्या सोबत कोण खेळेल यासाठी आपण ड्रॉ करणार आहोत. सेकंड बाय आता कोणाला मिळणार आहे या छोटूच्या असते आपण चिठ्ठी या ठिकाणी. गावदेवी वसार. गावदेवी वसार वर्सेस विधी 11 भावाळे ब ही पहिली सेमीफायनल होणार आहे. ती कधी होईल त्याची सूचना आम्ही अनाउन्समेंट तुम्हाला करू. यानंतर दुसऱ्या सेमीफायनल साठी या ठिकाणी एक ड्रॉ उचलला जाईल. विजेता संघ म्हणजे जय हनुमान ढवळेपाडा आणि राजक्रीडा मंडळ कुळगाव यामध्ये पहिली मॅच होणार आहे. त्यातून विजेता संघ सेकंड सेमीफायनल विजेत्या संघासोबत खेळणार आहे या मॅच मध्ये. लक्षात घ्या. ओके पहिला सामना. चला आपण टॉस करू. ढवळेपाडा आणि कुळगाव. चल दे
कॉइन. जय हनुमान ढवळेपाडा आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीम मध्ये आता मॅच होणार आहे. जो संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये जाईल आणि जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल तो 5व्या क्रमांकाचा हकदार राहणार आहे. लक्षात घ्या, मॅचेसचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आता लगेच टॉस करू. टीम ढवळेपाडा आणि कुळगाव या अमित रवींद्र मेहर कारभारी साहेबांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. नुकताच ज्यांचं आगमन झालंय. या आपण टॉस करू. पाहुण्यांच्या शुभस्य एका बाजूला बंटी दादा आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हेमांगी ताई असं एक स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेला आहे. एबीडी अमित या टॉस आपण करू. चला ओके. टॉस इकडे. ओके हां ठीक आहे. ओके कॉल करेल ढवळेपाडा. हेमांगी ताई असा या ठिकाणी कॉल करण्यात आला परंतु बंटी दादा आलेले निर्णय. ओके ठीक आहे. थोडंसं निर्णय पेंडिंग असणार लगेच आपल्या चालू मॅच पर्यंत आम्हाला निर्णय द्या. अमित डांगरे सर आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नगरसेविका चषक 2026 आहे हे पर्व आपण पाहतोय आणि अंतिम दिवसामध्ये नाव बॅक टू क्रिकेट ओट टू कॉम बॉक्स. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती पाल मेल 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू डीप मधून येतील. सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल फुलटॉस होता. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि एक विकेट भीतीये त्यामुळे इथून फलंदाज बाद. अभिनंदन टीम चेअरमन डोके तर हार्डलक टीम ध्रुवी शेरवन मयूर ग्रुप बदलापूर अनिकेत कुलकर्णी.
शेख या आपण रियाज मामू शेख यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी कल्पेश मोगे अंजित थोरवे यांना विनंती करू. बिग बॉस ग्रुपचे सर्व आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया